नमस्कार बालमित्रांनो. आज आपण एक खूपच मजेदार खेळ खेळणार आहोत. त्याचं नाव आहे ठशातून कलाकृती. चला तर मग बघूया यात काय गंमत दडली आहे. हो, अगदी बरोबर. आज आपण रंगांची अशी काही जादू बघणार आहोत की तुम्हाला खूप आश्चर्य वाटेल आणि मजा तर खूपच येईल. मग तयार आहात ना या जादूसाठी? विचार करा, चित्र काढायचंय पण पेन्सिल नाही वापरायची, ब्रशही नाही वापरायचा. मग कसं काढणार बरं चित्र? तर आपण वापरणार आहोत काही भाज्या आणि पानं आणि त्यांपासनं कागदावर एकदम सुंदर नक्षी तयार करणार आहोत. चला तर मग. ही रंगांची जादू सुरू करण्याआधी आपल्याला आपलं जादूचं सगळं सामान गोळा करावं लागेल. बघूया आपल्याला काय काय लागतंय ते. सगळ्यात आधी आपल्याला स्वयंपाकघरातल्या काही वस्तू लागतील, जसं की आईने कापून दिलेली भेंडी, अर्धा कापलेला बटाटा, एक कांदा, सिमला मिरचीचा देठ आणि हो, बागेतून आणलेली जाडसर शिरा असलेली पानं किंवा काही फुलांच्या पाकळ्या. आणि यासोबतच आपल्याला हवे आहेत आपले आवडते रंग, म्हणजे वॉटर कलर्स किंवा पोस्टर कलर्स. हे रंग एका पसरट बशीमध्ये काढून घेऊयात. मग घ्या एक कोरा कागद, हात पुसायला एक कापड आणि हो, खाली पसरायला जुनी वर्तमानपत्रे घ्या, म्हणजे आपली जागा खराब नाही होणार, बरोबर? वा, सगळी तयारी तर झालीये. आता आपण या खेळातल्या सगळ्यात गमतीशीर भागाकडे वळूया. चला, आपण सगळे मिळून सुंदर सुंदर ठसे बनवूया. चला तर, सगळ्यात आधी कापलेल्या भेंडीचा एक छोटासा तुकडा आपल्या हातात घ्या बघू. अगदी बरोबर. आता तो भेंडीचा काप घ्या आणि बशीतल्या तुमच्या आवडत्या रंगात अगदी हलकेच बुडवा. एक लक्षात ठेवा, खूप जास्त रंग नाही लावायचा हा. आता रंग लावलेली भेंडी घ्या आणि कागदावर ठेवा. हलक्या हाताने दाबा आणि मग अलगद उचलून घ्या. अरे वा, पाहिलं का? किती सुंदर फुलाचा ठसा उमटला आहे. बघा तर, भेंडीच्या एका छोट्या कापाने केवढी छान कलाकृती तयार झाली. आपण पानांचा वापर करूनही असेच सुंदर ठसे बनवू शकतो. एक पान घ्या आणि त्याच्या शिरा असलेल्या मागच्या बाजूला रंग लावा. आता ते कागदावर दाबून बघा. पानाचा आकार किती मस्त दिसतोय ना? चला, आता तुमची पाळी. तुम्हाला जे आवडेल, जसं आवडेल तसं चित्र बनवण्यासाठी तुम्ही एकदम तयार आहात. तुमच्या डोक्यात ज्या कल्पना आहेत ना, त्या सगळ्या कागदावर उतरवूया. जे आपले छोटे मित्र आहेत, म्हणजे 3 ते 4 वर्षांचे, ते पूर्ण कागदावर कुठेही कसेही ठसे उमटून मजा करू शकतात. आणि जे थोडे मोठे आहेत, म्हणजे 5 ते 6 वर्षांचे, ते वेगवेगळ्या ठशांचा वापर करून झाड, फुलांचा गुच्छ किंवा फुलपाखरू असे एखादं पूर्ण चित्र बनवण्याचा प्रयत्न करू शकतात. आता जरा आपापलं चित्र निरखून बघा. सांगा बरं, तुमच्या चित्रात काय काय दिसतंय? आणि हेही बघा की भेंडीचा ठसा आणि बटाट्याचा ठसा सारखा दिसतोय की वेगळा? का बरं वेगळा दिसत असेल? आपण हा रंगांचा खेळ तर खेळलो, पण तुम्हाला माहीत आहे का, या खेळातून आपण नकळतपणे कितीतरी नवीन गोष्टी शिकलो आहोत. चला बघूया आपण काय काय शिकलो ते. आपण एक नवीन शब्द शिकलो, सृजनशीलता. याचा सोपा अर्थ आहे आपल्या मनातल्या कल्पना वापरून काहीतरी एकदम नवीन तयार करणे. जसं तुम्ही आता भेंडी आणि बटाटा वापरून कोणी फूल बनवलं, तर कोणी फुलपाखरू. हीच तर आहे सृजनशीलता. जेव्हा आपण भेंडी किंवा बटाट्याचे ते छोटे काप हातात पकडले आणि कागदावर दाबले, तेव्हा आपल्या बोटांना खूप चांगला व्यायाम मिळाला. यामुळे आपली बोटं लिहिण्यासाठी आणि चित्र काढण्यासाठी अजून मजबूत होतात. यालाच म्हणतात सूक्ष्म स्नायू विकास. ह्या खेळात आपण वेगवेगळ्या वस्तूंना स्पर्श केला. आठवतंय? बटाट्याचा गुळगुळीतपणा जाणवला, पानांच्या खडबडीत शिरा जाणवल्या. असं वेगवेगळ्या वस्तूंना स्पर्श करून, त्यांना अनुभवून आपण खूप काही शिकतो. यालाच म्हणतात संवेदनांचा विकास. खसा कागदावर अगदी व्यवस्थित उमटावा म्हणून आपण किती लक्ष देत होतो, नाही का? रंग जास्त नको, कमी नको, अगदी सरळ दाबायचं. हे जे आपण मन लावून, लक्ष देऊन काम करतो ना, ह्यातूनच आपली एकाग्रता वाढते. तर आज आपण ठशांमधून सुंदर कलाकृती बनवायला शिकलो. आता विचार करा बघू की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हा खेळ खेळाल, तेव्हा तुम्ही कोणत्या नवीन वस्तूचे ठसे बनवून बघणार आहात. विचार करत रहा आणि नवीन नवीन कलाकृती बनवत रहा.